आहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, नाशिक म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं त्र्यंबकेश्वर, गोदावरी नदी आणि आंबट गोड द्राक्ष आणि अर्थातच साधना मिसळ। आपल्या आई आणि आजीच्या हाताला स्वाद असतो तो मसाल्यांचा नाही, तर त्यांच्या प्रेमाचा। अशाच एका आजी आजोबांनी 1959 साली एक मिसळ तयार केली आणि त्यामध्ये त्यांच्या प्रेमाचा स्वाद उतरवला आणि त्या मिसळचं गरम गरम पातेलं डोक्यावर घेऊन 2 किलोमीटर अंतरावर चालत जाऊन तिथे रस्त्यावरती हा व्यवसाय सुरू केला आणि आज लाखो किलोमीटर अंतरावरती या मिसळचा स्वाद आणि लोकप्रियता पसरलेली आहे। अर्थातच मी आलेलो आहे नाशिक येथील साधना चुलीवरची मिसळ या ठिकाणी आणि आज इथे या परिसरात आपण दिवाळी साजरी करणार आहोत, धनत्रयोदशी साजरी करणार आहोत। चला तर मग इथल्या मिसळचा आस्वाद घेऊया आणि दिवाळी साजरी करूया। नमस्कार 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 सर, नमस्कार नमस्कार। सर, मी तुम्हाला सांगतो की म्हणजे खरंच एक तर खूप ऐकलं होतं साधना मिसळ बद्दल। आज प्रत्यक्षात येऊन मी ते अनुभवतोय की खरंच इतकी का गर्दी असते आणि म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत त्याची वयस्कर सगळी मंडळी आज इथे मस्त की छान बसले आहेत आणि मिसळीचा अगदी आस्वाद घेत आहेत। आणि त्याच्या मागचं एक कारण नक्कीच आहे की ज्या पद्धतीने तुमचा हा जो सगळा स्टाफ आहे ना, ज्या प्रेमाने आपुलकीने इथे सर्व करतं, त्यांना येऊन बसवतो, त्यांना रिसीव करतात खूप छान। आणि जे ज्या पद्धतीने मिसळ मला वाटतं बनवली जात असणार अगदी प्रेमाने वगैरे, कारण तीच मला वाटतं सगळी खरी तर ती चर्चा आहे आणि मला वाटतं त्याचं मेन कारण आहे आज साधना मिसळ इतकी का लोकप्रिय आहे, त्याच्यामुळे खूपच छान। आणि आता मला ज्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे साधना मिसळ, ते नक्की काय आहे, मला अशी काय डिश आहे जी इतकी लोकांना इतकी लोकप्रिय मला ते बघायचं आहे। आशिष, आशिष, दादा अहो थकलात का? मिसळ मिसळ खूप छान आहे। अहो मिसळ छानच आहे, पण जरा थोडा आराम करा। मला उठवलं कशाला आहे? पण खरंच छान आहे, खूप मजा आली। मजा आली ना? तर मग संध्याकाळी वाड्यावर या। वाड्यावर? अहो वाड्यावर धनत्रयोदशी साजरी करायला। अरे हो, त्याच्यासाठीच मी खरं तर इथे आलोय, पण त्या तुमच्या मिसळीच्या नादात विसरूनच गेलो। काय मिसळ आहे, काय मिसळ आहे, इतकी खाल्ली की झोप झाली। मस्त पैकी या मिसळीचा मी अगदी आस्वाद घेतलेला आहे, मस्त छान पेट पूजा झालेली आहे आणि दिवसभरात हे सगळं करून आता रात्री या परिवाराबरोबर आता आपण गप्पा करणार आहोत, खेळ पण खेळणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागाची हुकमाची राणी कोण होणार आहे ते। तर हा जो परिवार आहे की ज्यांनी साधना मिसळ ही फेमस केलेली आहे पूर्ण नाशिकमध्ये, तो परिवार आहे आमले परिवार। तर मला असं वाटतं की सर, सगळ्यात आधी तुम्ही तुमचं नाव सांगा आणि एक एक करून तुम्ही सगळ्या परिवाराची ओळख करून द्या। नमस्कार, मी राजन वत्सला श्रीराम आमले, साधना मिसळ, आणि सर्वांना साधना मिसळ तर्फे दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी माधवी राजन आमले, मी राजन आमले यांची मिसेस, आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांना दिवाळी भरभराटी जाओ हीच सदिच्छा। नमस्कार, मी ऋतिका तेजस आमले। नमस्कार, मी स्थिर तेजस आमले, आणि साधनाची प्रोसेस खूप मस्त चालू आहे। वा वा वा, हा उदयोन्मुख जो व्यवसाय म्हणतो ना, पाचवी पिढी। पाचवी पिढी। नमस्कार, मी तेजस राजन आमले। नमस्कार, मी तनुज राजन आमले, मी चौथी पिढी, आम्ही ही सगळी ही पाचवी पिढी, अँड वी आर प्राऊड वी आर सर्विंग साधना चुलीवरची मिसळ। वा वा वा, व्हेरी गुड। नमस्कार, मी मंगेश वत्सला श्रीराम आमले, सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी मनीषा मंगेश आमले, आमच्या साधना परिवारातर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।
नमस्कार, मी अमेय मंगेश आमले. नमस्कार, मी सौ हर्षल अमेय आमले. ह्या सगळ्या परिवाराची आपल्याला ओळख तर झालेलीच आहे. आपण आता मला खरं तर जाणून घ्यायला आवडेल दादा की ही खरं तर सुरुवात कशी झाली, म्हणजे बरं साधना मिसळ का? साधना मिसळ, साधना हे नाव आमच्या वडिलांनी 10 मे 1959ला नाव दिलंय साधना मिसळ. आणि ते ऑनलाईन पेपरवर म्हणजे लायसन काढायला ते नाव दिलं होतं साधना. आणि खूप जण विचारतात साधना नाव कोणाचं आहे, आईचं आहे का, आजीचं आहे का, मुलीचं आहे, बहिणीचं आहे. तर तुम्ही कुठलेही कर्म करत असताना त्याच्यात तन मन धन अर्पून समरस होणे म्हणजे साधना. आम्ही मिसळची साधना करतो. वा. आणि म्हणून ती मिसळची साधना आणि साधनाची मिसळ असं अशा तऱ्हेने साधना मिसळचं नाव बरोबर पुढे आलेला व्यवसाय उभं करणं हे साधना नाहीये, तपश्चर्या आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आमची सुरुवात जी झाली ती आजी आजोबांपासून. आजी आणि आजोबा घरगुती स्वरूपात हा मिसळचा व्यवसाय करायचे. घनकर गल्लीत मध्ये आमचं जुनं घर होतं. तिथनं सरकारवाडा आहे मोठा, तिथे बाजूला एक छोटंसं हॉटेल होतं. मग घरी आजी चुलीवर मिसळ बनवायची आणि ते गरम गरम पातेलं डोक्यावर घेऊन साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर ते पातेलं घेऊन मग हॉटेलमध्ये द्यायची. मग आजी लांब उभे राहायची डोक्यावर पातेलं घेऊन, कारण स्त्रीला तिथे हॉटेलमध्ये परमिशन नव्हती 70-75 वर्षापूर्वी. अच्छा. हो. तर मग आजोबा ते बघायची का, म्हणजे आमची आजी आलेली, मग ते स्वतः जायचे, ते पातेलं गरम गरम घेऊन यायचे आणि मग ते विक्री करायचे. अशा तऱ्हेने आमचा साधना मिसळचा प्रवास सुरू झाला 75 वर्षापूर्वी. परंतु नाव दिलं वडिलांनी 10 मे 1959ला साधना. अच्छा. आणि त्याचा व्यवसाय कसा वाढला ते आमचे बंधू सांगतील. नक्कीच मला खरंच हे जाणून घ्यायचंय. साधना मिसळ ह्या ठिकाणी येऊन जवळपास आता 11-11.5 वर्ष झाले. 2 मे 2014 पासून आम्ही इथे, आमचं फार्म हाऊस होतं, इथे आम्ही ते चालू केलं. आणि इथे खूप मोठी जागा आहे. तिथे अगदी छोटंसं होतं गावामध्ये, पण इथे 2.5 एकर जागा आहे. आणि 2.5 एकर जागामध्ये आम्ही खूप सारी झाडांनी झाडी लावलेली होती सगळीकडे. आमच्याकडे सगळीकडे नारळाची झाडं आहेत इथे. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारे गेम्स वगैरे आहेत, खूप सारे सेल्फी पॉईंट्स आहेत, बैलगाडी राईड, कॅमल राईड आहे. आणि गावामध्ये पूर्वी छोटे छोटे हॉटेल्स होते आणि तिथे महिला वर्गांना मिसळ जाऊन खायला एवढं काय म्हणजे कम्फर्टेबल नव्हतं. तर हे आमचं हॉटेल झाल्यापासून म्हणजे सगळे महिला वर्गांसाठी खूप छान झालं, कारण आईस पाईस सगळं सिटिंग अरेंजमेंट आहे इथे आणि चव आहेत आमची. नक्कीच ते तर पहिली. आणि हे जे काही ही जी रचना आहे ना, म्हणजे ह्यामागची जी थीम जी आहे ना ती इतकी सुंदर आहे ना, म्हणजे असं खरंच वाटतं की आपण आपल्या गावी आलेलो आहेत आणि गावातल्या आपल्या वाड्यामध्ये आपण बसलेलो आहे छान मस्तपैकी. आणि हा सगळा वाडा आहे, मधलं प्रांगण आणि वरती मोकळे आभाळ, हे जे काय आहे ना हे इतकं सुंदर आहे ना. आणि ते तुम्ही खरं तर लोकांना देण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं ते त्याच्यामुळे सुद्धा कदाचित लोकप्रियतेमध्ये वाढ झालेली असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी चव, ही जी चव आहे त्या मागचं कारण काय? आमच्या वडिलांचा एक कटाक्ष असायचा आणि आम्हाला नेहमी सांगायचे वडील का कच्चा माल जो तुम्ही मिसळमध्ये वापरतात किंवा आपल्या ज्या हॉटेलमध्ये जे पण काही पदार्थ बनतात, तो कच्चा माल अगदी उच्च दर्जाचा किराणा तुम्ही वापरा. सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या दर्जाच्या वापरा, किती का महाग असं ना, पण तुम्ही चांगला किराणा आणि चांगल्या दर्जाचा कच्चा माल वापरा, त्यामुळे पण ती चव वाढते. नक्कीच. वा, खूप छान. दादा, एक मुद्दा सांगायचा होता तुम्हाला, मग राहून गेला. जसं आम्ही इथे साधना मिसळ चालू केली हरदेव बागमध्ये, तर सुरुवातीला अक्षरशः 2 टेबल होते. आम्ही इथे मोठं ओपनिंग केलं नाही, ग्रँड ओपनिंग, साधं ओपनिंग पण नाही, छोटंसं आमच्या महात्म्यांच्या हातून ओपनिंग केलं. मी जवळजवळ 45 वर्षापासून मिसळ बनवतो स्वतः. तर ते एक पातेल्याची सवय, तर तेवढं पातेलं बनवलं, म्हणजे ती जवळजवळ 125 मिसळ बनते त्या पातेल्यात. तेवढी मिसळ बनवली आणि चालू केलं. आणि आम्ही वाट बघतो तर एकही गिऱ्हाईक नाही. कारण साधारण किती वर्षापूर्वी हे 2014ला इथे, कारण आम्ही ऍड केलेली नाही. ओके. ग्रँड ओपनिंग नाही, चौक नाही, वाहता रस्ता नाही, काही नाही. आणि आम्हाला चौक मंडईमध्ये जुन्या नाशकात ती सवय, सकाळी दुकान उघडायच्या आत गिऱ्हाईक उभे. तर आम्हाला वाटलं इथे पण तसंच होईल, कारण पण इथे आम्ही ऍड केली नाही, वाहता रस्ता नाही, जसं पहिले सांगितलं तसं काही नसताना पण. आणि तेवढी मिसळ बनवली, आमच्या घरच्यांनीच खाल्ली. एखादे 2 गिऱ्हाईक आले, त्यांना चव ती आवडली. आणि इथे सगळे जिथे बघावं तिथे हिरवगार आहे, झाडी आहेत. तर तो ॲम्बियन्स
आणि चव. तर 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, मल्टी प्लेअर. तर ते अक्षरशः आम्ही सुरुवातीच्या 15 दिवसानंतर म्हणजे एवढे कस्टमर आले म्हणजे तर ते आम्हाला काय करू, आणि आम्ही 2-4 जण असायचो. तर एवढे कस्टमर आले तर आम्हाला कशी सर्व्हिस करायची तिथे सवय होती पण इथे नव्हती. तर मग प्लेट आम्ही स्वतः धुतल्या पटापट. एवढा धावपळ झाली का विचार नको. पण जवळजवळ 6 महिन्यातच एवढी डेव्हलप झाली. वा. हे आमच्या सर्वात महत्त्वाचं आहे, आमच्या गुरूंची कृपा. सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज हे इथे येऊन चरण लावून गेलेत. अच्छा. आणि मिसळची चव आणि अगदी कमी वेळात आम्ही प्रसिद्ध झालो. वा, खूप छान. मजा येते सगळ्यांशी गप्पा केल्या. पण आता वेळ झालेली आहे खेळाची आणि हा खेळ काय असणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. पण त्यासाठी आपण सगळ्यांनी आता खेळायला सुरुवात करूया. चला तर मग जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. आणि 4ही जोड्या इथे आलेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. पहिला खेळ काय आहे, त्याचं नाव काय आहे हे मी सगळं सांगणार आहे. तो कसा खेळायचा आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याआधी आपण जरा आता 4थ्या पिढीकडे आता आपण जाणार आहोत. आता 4थ्या पिढीकडे आपण आलेलो आहोत. काय सांगशील ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 10 वर्ष झाली आहेत. वा, कसं जमलं आणि कसं आलंच तर? फॅमिली कॉमन फ्रेंड आहेत, ओके. गुरु बहीण, त्यांनी सुचवलं होतं. अच्छा. कसा झाला हा प्रवास 10 खूप वर्षाचा? छान. खूप छान. पण काय म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आधी दादाला जेव्हा बघितलं काय आलं मनामध्ये? खूप मला त्यांचा स्मार्टनेस भावला. ओके, व्हेरी गुड. खूप इंटेलेक्च्युअल आहेत. ओके. त्या गोष्टी खूप भावल्या. आणि दादांना विचारायचं, दादा? मला त्यांची स्माईल खूप आवडली. हो. ओके. आणि त्या स्माईलमध्ये माइल्स जोडल्या गेल्या. माइल्स जोडल्या गेल्या. वा, खूप छान. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. खेळाचं नाव आहे मी दिलाय दिल माझाच पहिला कंदील. खेळाचं नाव काय ते? मी दिला दिल माझाच पहिला कंदील. हा, व्हेरी गुड. हा खेळाचं नाव कळलेलं आहे. आणि आता आपल्याला कंदील बनवायचं आहे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. कमीत कमी वेळेमध्ये जी जोडी सुंदर आणि आकर्षक कंदील बनवेल ती असणार आहे अर्थात विजेती जोडी. 1 2 3. ओके, शाबास. या. मिसळ बनवणारे हात कंदील कसे बनवतायत ते? कात्री कुठं? सगळ्या वस्तू वापरायच्या आहेत. हा, ते कप बीत दिले ते चहा पिण्यासाठी नाही. तुम्ही बघताय कुटुंब रंगले कंदिलात. सगळे अगदी खूप छान बनवतायत कंदील. आणि वेळ संपलेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. ज्या जोडीने कमीत कमी वेळेमध्ये खूप छान कंदील बनवलेला आहे ती जोडी आहे ही जोडी. एकदा जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजेत. कमीत कमी मध्ये एक छान कंदील बनवलेला आहे की खरंच आपण बोलू शकतो की हा जे आपण जे छोटे छोटे कंदील आपल्या बाल्कनीला आपण लावत जातो ना त्या पद्धतीचा कंदील बनवलेला आहे. खूप खूप अभिनंदन या जोडीचा. आणि आता जाऊया आपण आपल्या पुढच्या खेळाकडे. हा खेळ काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी जी आपली 4थी पिढी आहे त्या पिढीकडे आपण जाणार आहोत. तर दादा काय सांगशील? सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सगळ्यांना तुमचा आभार मानतो की एवढ्या वर्षांपासून तुम्ही एवढा सपोर्ट आणि प्रेम साधना मिसळ परिवाराला दिलेला आहे. आणि 70 वर्षापूर्वी आजी आणि आजोबांचे इतके अतूट संघर्ष होते. त्यानंतर वडिलांनी आणि काकांनी असंख्य कष्टांमधून आज हा साधना मिसळचा पाया उभा केलेला आहे. आणि आम्ही 4थी पिढी आता तुमचं प्रेम आणि प्रतिसादाची एक एक वीट काळजीपूर्वक लावत ह्या मजबूत पायातून एक खवय्यांचा महल उभा करू ही खात्री मी तुम्हाला देतो. वा, खूप छान. धन्यवाद. वा वा वा. ताई कसं झालं? किती वर्ष झालीत लग्नाला? 7 महिने झालेत आमच्या लग्नाला. हा, 7 महिने झाले. हो, 7 महिने. आता प्रगती काय तेही विचारू शकत नाही. हरकत नाही. बरं, मग हे कसं जमलं? कॉमन फ्रेंड्स होते आमचे. ओके. आम्ही एकमेकांना ओळखत होतो. अच्छा. आणि मग यांना वाटलं की आपण लग्न करू शकतो. मग आम्ही आमच्या घरी सांगितलं. अच्छा. आणि आमच्या घरच्यांनाही सगळं पसंत होतं. तर त्यांनी राजी खुशी इथेच लग्न लावून दिलं. इथेच इथेच लग्न. ह्याच जागेमध्ये लग्न हो. झालं.
आणि बाहेर कुठलं पडतंय तुमचं? नाशिकच. अच्छा, नाशिक, सासर पण इथे हो. नाशिक. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही भेटायचात तेव्हा मग इथेच मिसळ खायला घेऊन यायचे दादा तुम्हाला? हो, आणि त्यावेळेला असं व्हायचं की मी ज्या वेळेला बसायचे मिसळ खायला तर एखाद्या वेटर दादांना हे सांगायचे की ही जिलेबी नेऊन देशील आणि मग ते सांगायचे अमू सरांनी दिली आहे. ओके ओके ओके. काय सांगशील पण दादाविषयी, कसं आहे? खूप म्हणजे- छान स्वभाव आहे अच्छा. आणि खूप सांभाळून घेतात. म्हणजे एवढा सगळा हॉटेलचा भार दिवसभर सांभाळल्यानंतर मग मलाही सांभाळतात. वा. आणि दादा काय सांगशील? सांगण्यासाठी असे काही शब्दांमध्ये सांगता येईल असं नाही आहे माझ्याकडे, पण जे एका पार्टनरकडून आपण एक्सपेक्ट करतो त्या सगळ्या गोष्टी मला तिच्यामध्ये जाणवल्या, म्हणून मी ठरवलं लग्न करायचं तिच्याशी. वा, खूप छान. आणि खरंच खूप सगळ्यांची जोडी इतकी छान, म्हणजे मेड फॉर ईच अदर, एक दुजे के लिए. जितकं काही बोलावंसं वाटतं ते सगळ्या तुमच्या प्रत्येक जोडीकडे बघून वाटतंय. आणि असेच छान सुंदर आयुष्यात असंच छान जगा आणि हे प्रेम अखंड असं तुमचं एकमेकांवरती राहू दे, हेच मी आज दिवाळीच्या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. वा, खरंच खूप छान वाटतंय. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या खेळाला. खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे आणि दिवाळीचे दिवस आहेत, दिवाळी सुरू आहे, त्याच्यामुळे फराळ आहे. ते फक्त हा फराळ एकच फराळ आहे, शेवयांचा फराळ आहे. आणि या फराळामध्ये पिवळ्या रंगाच्या आणि केशरी रंगाच्या शेवया आहेत, मिक्स आहेत त्या. आणि कमीत कमी वेळेमध्ये कुठल्याही रंगाची शेवई तुम्ही निवडायची आणि ती वेगळी करायची. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त शेवया जी ताई वेगळ्या करतील या शेवयांमधून ती ताई असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा तुम्ही त्यांना ॲप्रिशिएट हे करा, काय ते प्रोत्साहन द्या. ओके, व्हेरी गुड. हा, रेडी. 1 2 3. खायची नाही ना, खाता भीती. कोण खाते तिथं? हा, नंतर खायचंय. हा, व्हेरी गुड. आणि वेळेची मर्यादा आहे 1 मिनिट. कोण मध्ये मध्ये खाते इथं? व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 1 मिनिट. आणि आता बघूया कुठली जोडी विजेती होते. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. ओके, खेळ असा होता की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रंगाच्या शेवया बाजूला करायच्या होत्या आणि सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे. पण प्रत्येक ह्या जोडीमध्ये काही शेवया इथे राहिलेल्या आहेत. ह्या जोडीमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाची तुम्ही शेवया निवडल्या होत्या ते इथे राहिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाच्या शेवया ह्याच्यामध्ये अजून राहिलेल्या आहेत. पण एक जोडी जी 7 महिन्याची जोडी आहे, जी अत्यंत आघाडीवर आहे, त्यांनी मात्र ज्या काही शेवया फटकन वेगळ्या केलेल्या आहेत आणि लवकरात कमीत कमी वेळेमध्ये त्यांनी त्या शेवया वेगळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच ह्या खेळाची विजेती आहे ही जोडी आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. वा. आणि अर्थातच हे गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. ताई, कसं वाटतंय? हुकमाची राणी झालेली आहेस. खूप छान वाटतंय. यांच्या पणजी आजींनी सुरू केलं होतं आणि त्यानंतर आजींनी, आता आमच्या दोन्ही मम्मी आणि ताई, मी आम्ही सगळ्याच इथल्या हुकुमाच्या राण्या आहोत. तर तुम्ही आज त्या सन्मानित केलं त्याबद्दल खूप खूप आभार. वा, खूप छान. पण कसं वाटतंय म्हणजे आज हुकमाची राणी झाली आहे, सगळं क्राऊन बिऊन मिळालंय, अहोंच्या हस्ते क्राऊन घातला गेलेला आहे. अहोंच्या हस्ते एंगेजमेंटची अंगठी, त्यानंतर मंगळसूत्र आणि आज हुकुमाच्या राणीचा क्राऊन याच जागेवरती घातलाय. मला खूप छान वाटतंय.
थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला बरं. ही संधी दिली. हो की नाही, अर्थातच. म्हणजे काय, आणि कसं आहे 7 महिने झालेले आहे, हा हुकमाची राणी पण झालेली आहे, हा पटकन एक उखाणा झाला पाहिजे इथं. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून, हा इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून, आज हुकुमाची राणी झालीये आमलेंची सून. हो, क्या बात है. हा, आणि आता एकदा दादांचा एकदा उखाणा होऊन जाऊ दे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, हा. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, हर्षलचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. ओहो, क्या बात आहे. आजचा आपला हा एपिसोड दिवाळीचा एपिसोड. आज धनत्रयोदशी आणि त्या निमित्ताने आपण आमले परिवारासोबत आजची आपण दिवाळी आणि ही धनत्रयोदशी साजरी केली. आणि तुम्ही बघताय इतका छान या परिवारात बरोबर ही दिवाळी साजरी करताना मला खरंच खूप मजा आली. आणि ते प्रत्येक ताईंच्या, प्रत्येक दादांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे आणि जे प्रेम आहे त्यासाठी खरंच तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आहे. तेव्हा हेच प्रेम आणि हाच आनंद घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.